आयुक्त मॅडम चक्क रोड हडप करण्याचा प्रयत्न होतोय, आता तरी लक्ष द्या। तर मंडळी, याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर शहर परिसरातील स्वागतनगर भाग 2 या ठिकाणी 20 फूट रोड असून सदरील रोड हे हडप करण्याचा प्रयत्न मूळ मालक दत्तात्रय उर्फ राज दुबे हे करत असल्याचा आरोप तेथील नागरिकांनी केलेले आहे। इतकेच नव्हे तर याआधी दत्तात्रय दुबे यांनी 40 फुटाचे रोड एकास विकून त्यावर घर बांधकाम केले आहे। स्वागतनगराचे नकाशे आहे, नकाशामध्ये रोड देखील आहे, परंतु रोडची जागाही सोलापूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या हातमिळवणी करून रोड जाग्याची मिळकतीवर नोंद करून हडप करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप तेथील नागरिकांनी केले आहे। त्यामुळे आता याकडे आयुक्त मॅडम यांनी लक्ष देण्याची गरज आहे। दरम्यान या संदर्भात स्वागतनगर येथील जागेचे मूळ मालक दत्तात्रय उर्फ राज दुबे यांच्याशी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलनी संपर्क साधले असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही। त्यामुळे नेमके स्वागतनगर येथील रोड कोण हडप करतोय या संदर्भात इत्थंभूत माहिती मिळून आली नाही। नमस्कार, माझं नाव अर्चना राजाराम होटकर। मी स्वागतनगर भाग 2 मधील रहिवासी असून गेली 40 वर्ष आम्ही इथं राहतोय। आम्हाला इथं जाण्या येण्याचा खूप प्रॉब्लेम आहे। एक तर रस्ते नाही आहेत, आता तर जरा ड्रेनेज लाईन झाली आहे, तर इथलं मागं शाळा आहे, आता बरेच वर्ष झाले इथं शाळा आहे, तर त्या लेकरांना जायला यायला प्रॉब्लेम आहे। पलीकड तर बांधकाम चालू आहे आणि इकडं मात्र रस्ता बंद करायचा प्रॉब्लेम इथं मांडून ठेवलाय। आता ती लेकरं शाळेला जाणार कसं? आता आम्ही मेन रोड आहे ते हे जे रोड आहे पलीकडे, तिथून जायला इथं पलीकड सुद्धा रोड होता, तो पण बंद झालेला आहे। आता इथून जायचं म्हणलं तर ते दिकोंडा कॅन्टीन पर्यंत जावं लागते आणि ह्या बाजूने जायचं म्हणलं तर पाक तिथपर्यंत जावं लागते, जे मेन रोडलाच जाते। मग आमच्या ह्या रहिवाशांचे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह होणार? बरोबर आहे की नाही? आणि हे मधला रोड जर बंद केला तर पाठीमागच्या रोडला सुद्धा कनेक्ट होत नाही, बरोबर आहे? मग आमची ही समस्या जरा प्लीज सोडवा। नाव सांगा। गंगा श्याम बसुदे। कुठे राहते तुम्ही? आम्ही तर बाजूलाच राहतो। काय समस्या तुमची? आमची काय नाही, रोड आहे म्हणून घेतला, आता दुसऱ्याच येऊन घुसवलेला रोड नाही म्हणून। आम्हाला सांगितलेलं आहे ते देताना मालक 20 फूट रोड आहे म्हणून सांगितलं, आता म्हणतात नाही मी मालक आहे, मला माहिती कसं प्लाट पडाल। बर म्हंटल, मी ग बसला। आता काय, आता विकास आहे म्हणून येऊन बघून साफसफाई केली का? साफसफाई बोलडेजर आलती सकाळी। तुम्ही विचारलं नाही अगोदर रोड आहे म्हणून आम्हाला? आम्ही 100 आले, कोण नाही ते म्हणून सांगितलं। दाखवले आम्हाला तात्पुरता। आम्ही सांगितलं की फर्स्ट मी येताना आम्ही फर्स्ट प्लॉट मध्ये आलो तर सांगितलं रोड आहे म्हणतात, तर गेट लावा, मी तर रोड बिल आहे म्हणून इकडे गेट काढा या साईडला म्हणून। आता त्याने म्हणतात रोड नाही, आता इथं हे आमचं जागा प्लॉट म्हणून सांगितलं, ड्रेनेज लाईन सगळं आहे इथं। आम्ही गप बसलो होता, ताई आम्हाला माहिती म्हणतात तर आम्ही बी गप बसलो। पाणी त्यांना माहिती, आम्ही तर परवा आला। अमित माशाळ, ये रोड है पहले से, अभी आकर अचानक अतिक्रम करे, कौन करे ये हमको मालूम नहीं ना। ये जगह तो है दत्ता दुबे की, बस और इतना और क्या जाना चाहते हैं। साल में स्कूल है, बच्चों को आने जाने को तकलीफ होती है। पानी आया सीधा लोड से आया तो सीधा इधर घरा में जा रहा है, वो तो देख रहे नहीं, खाली सेगे सड़कें बेच रहे, क्या करने का? ये बंद रोड नहीं करने का, रोड ये बंद नहीं चालू रखना। जगह दुबे मालक की है। रोड कौन बंद कर रहे हैं? ये अब दुबे मालक कर रहा है वो, तो फिर वो नहीं करने का। यहाँ पे 40 साल से रह रहे हैं, 40 साल से तो रोड बनी नहीं, पर आप बंद नहीं करके बोले तो ये ऐसा आपको रोडा पर कब्जे कर को ले रहे, फिर जाना आना लोगा कैसा, फिर तबियत तो बिगड़ी करी, गाड़ी आना कैसा है? रोड है, ये भी रोड थी, वो भी रोड थी, वो भी रोड का बेच को फिर 3 फुट का छोड़े, ये भी रोड अब बेच को 2 फुट का छोड़ते। फिर यहाँ तो खाली बच्चा चाह को जाना, खाली बाकी को दूसरे आना नहीं जाना नहीं, ऐसा हो रहा। फिर करने का क्या? फिर सब ऐसा बेच लेते खाए को, तो फिर क्या वो पिटाया उठा को जाना क्या? वो घड़े वाले कैसे जाते वैसा, वो नहीं होना। यहाँ के रोड चालूच रहना, कैसा रोड है वैसी रोड होना। और ये काटने का ये नहीं करना। मालक को भी ये विनंती है हमारी कि ये रोड नहीं बंद करना, चालू रखना है रोड। तर सगळ्यांना माझ्या जागा आम्ही जे घेतलेली आहे तिथं आम्हाला एल टाईप रोड म्हणून सांगितला होता। आता तिथं लोक कब्जा करायला लागले, ते कोण आहेत लोक ते काही माहित नाही, पण ते कब्जा होऊ नये आणि हे रोड जसा आहे तसा राहायला पाहिजे।
कारण तिथं पाठीमागं शाळा आहे, लहान मुलं येते जाते त्याच रोडनी. त्यामुळं हे एवढं विनंती आहे कोण केले त्यांना की हे रोड जसा आहे तसा ठेवला पाहिजे. तुम्ही जागा घेताना तुम्हाला हे रस्ता आम्हाला रस्ता आहे म्हणून सांगितलेला आहे. आमच्या नकाशामध्ये एल टाईप रोड आहे आणि ते कोण केले तर त्यांनी माघारी घेऊन ते जसा रोड आहे तसा ठेवला पाहिजे. तुम्ही जागा खरेदी करताना चतुर्सीमा तसंच दाखवली गेली आहे का? हा, तसेच दाखवलेली आहे. आमच्या नकाशात आहे की एल टाईप रोड आहे आमच्या जागेचा. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.